थँक्यू एव्हरीवन. खूप छान वर्कआउट सर्वांचंच. स्पेशल थँक्स फॉर सर्वात यंग पर्सन सांगळे सरांसाठी, कारण आज त्यांना स्पॉटलाइट होतं. आपली जी गट हेल्थच्या सिरीज मध्ये आतापर्यंत आपण बघितलं की गट कसं काम करते, गटच्या आत काय आहे, बाहेर काय आहे, फॅट कुठे जमा होतो, कसा जमा होतो, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपली पचनक्रिया कशी पाहिजे. पचनक्रिया चांगली असले तर आपल्या स्टमक मध्ये, आपल्या बॉडीवर किंवा आपल्या आउटसाइड पार्ट मध्ये, जसे आपली जी स्किन आहे याच्यावरती काय काय चेंजेस होऊ शकतात, काय काय परिणाम आपल्याला दिसू शकतात, हे आजपर्यंत बघितलं. आज आपण बघूया की पाचन तंत्राचं नेमकं आपल्या स्टमक मध्ये काम काय. जे आपले गट हेल्थ आहे, त्या गट हेल्थ मध्ये जे काय सिस्टम आपली असते, ते सिस्टमचं नेमकं काम काय. आपण म्हणतो ना, माझं पोट खराब आहे किंवा माझं डायजेशन चांगलं नाही होत, नेमकं हे काय असते, का खराब होतं, त्याचं काम काय. कारण आपलं पोट जे आहे, आपलं गट जे आहे, आपण खाल्लेलं जेवण पचवण्याची एक मशीनच म्हणता येईल त्याला, की जी देवाने बनवलेली आहे. ओके. पण ही पचन क्रिया जी आहे, जे पूर्ण जे काही सिस्टम आहे, हे सिस्टम आपल्या शरीरासाठी एक महत्वपूर्ण आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात चांगलं जर सांगायचं गेलं, तर ती जी सिस्टम एवढी प्रभावशाली आहे, एवढी बुद्धिमान आहे, की ती आपल्या पूर्ण बॉडीला सिग्नल देत चालते की काय होतंय म्हणून. ओके. तर पचन तंत्राचं फक्त काम ऑब्झर्व करणंच नाही, त्याच्यासोबत अजून खूप सारं काम आहे. जसं सगळ्यात मेन काम जर म्हटलं आपलं पचन क्रियेचा, आपल्या स्टमकचा, तर जो पण आपण खायला घेतो, वस्तू असेल, जेवण असेल, जे खायला आपण घेतोय, जे पण आपण खातोय, त्यामधून ऊर्जा तयार करणं शरीरासाठी हे सगळ्यात मोठं. मग जे खात असेल आपण, व्हेज असेल, नॉन व्हेज असेल, जे पण आपण घेतोय त्याच्यात रोटी, डाळ, फळ, भाजीपाला, पाणी, आपलं दही येतं, नट्स, कोणी ड्रायफ्रूट घेतं, हे जे आपण खातोय डायरेक्ट आपल्याला शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करत नाही. याच्यावर काहीतरी एक प्रोसेस होती, ती झालेली प्रोसेस नंतरच आपलं शरीर किंवा आपलं गट हेल्थ, आपलं स्टमक आपल्या शरीराला ती ऊर्जा द्यायचं काम करतं, ती एनर्जी आपल्या शरीराला द्यायचं काम करतं. हे जे आपण जेवण करतोय, हे जेवणाचे बारीक तुकडे, कारण की जोपर्यंत आपण चावतोय त्याला, त्याच्यामध्ये जी काही आपली लाळ सेलेवा मिक्स होते, ती पचन क्रियेसाठी खूप काम करते. पण इथून खाली गेल्याच्या नंतर आपल्या शरीराला जे जेवण घेतलंय, ते जेवणाचे बारीक तुकडे किंवा त्या प्रोसेसमध्ये त्याला घ्यायचं काम आपलं पोट करतं. बारीक बारीक करत त्याला पुढे घेऊन जायचं. त्याच्यानंतर त्याच्यातले जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, ते न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑब्झर्व करण्याचं काम आपलं गट हेल्थ करतं. आणि सगळ्यात शेवटी जे ऑब्झर्व होतं, जे जेवण आपलं होतं, त्याच्यानंतर ती कॅलरीज, ती एनर्जी, ती ऊर्जा आपल्या शरीराला द्यायचं काम करते. मला एक सांगा, जर आपण खाल्लेलं अन्न जर पचनच नाही झालं, तर काय झालं असतं. जसंच तसं तर होत नाही की ते डायरेक्ट अप अँड डाऊन प्रोसेस मध्ये येत नाही. कुठं ना कुठं थांबतंय, सडतंय. त्याच्यानंतर तिथून काहीतरी प्रक्रिया आपल्या गट हेल्थ मध्ये चालू होते, आपल्या स्टमक मध्ये चालू होते. त्याच्यानंतर आपल्या बॉडीला लागणारे न्यूट्रिशन व्हॅल्यू, या साऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून पोटाचं काम जे आहे, आपल्या गटचं काम जे आहे, ते खूप महत्वाचं काम आहे. आणि ज्या पण व्यक्ती गट हेल्थवर जर काम केलं, तर नक्कीच आजारमुक्त म्हणता येईल अशा लोकांना, ते आजारमुक्त जीवन जगण्याची प्रक्रिया चालू करतात. कारण सगळं काही आपल्या पोटामधून तयार होतं. जेवणाला जीवनामध्ये बदलण्याचं काम. कशाला? जेवणाला जीवनामध्ये बदलण्याचं काम आपलं गट हेल्थ करतं. जे पण आपण जे पण खाणार आहोत, ते पचवण्याचं काम कोण करतं? आपलं स्टमक करतं. आपलं पचन तंत्र जे आहे, आपलं पचन तंत्र जे वेगळं वेगळं काम करतं, का त्या जेवणामधून जे आपल्या शरीराला, जसं आपलं मांस असेल, आपलं रक्त असेल, आपलं हड्डी असेल, आपलं एनर्जी असेल, आपलं ओज, हे सगळं बनवायचं काम कोण करतं? स्टमक. त्यानंतर शरीराचं टॉक्सिनेशन, म्हणजे जे
जेवण शरीराला जे वापरायचं होतं शरीराने ते वापरून घेतलं, जे करायचं होतं त्याच्यावरती प्रोसेस केली, आणि राहिलेलं जे काय असेल ते टॉक्सिन किंवा टॉक्सिन करण्याचं काम कोण करतं? आपलं गट हेल्थ करतं. जर ते टॉक्सिन नाही झालं किंवा जर आपलं पचन कमी आहे, आपलं स्टमक हेल्थ कमी आहे, गट हेल्थ आपली कमी आहे, तर काय होईल? तिथून बिमारी व्हायला चालू होईल. म्हणून सगळ्यात मोठं एक शरीराचं टॉक्सिनेशन करायचं काम सुद्धा आपलं गट करतं, आपली पचन क्रिया करते. त्याच्यानंतर सगळ्यात 4 नंबरला जर सांगायचं ठरलं, हार्मोन्स, न्यूरो ट्रान्समिटर, याचं सुद्धा काम आपल्या गट मध्येच होतं. 50% गट हे सगळं हार्मोन्स आणि मोटिवेशन्सवर काम करतं. ते पण केव्हा होतं? की ज्या वेळेस आपली गट हेल्थ चांगली आहे, ज्यावेळेस आपली पचन क्रिया चांगली काम करते, त्यावेळेस मूड जे म्हणतो ना, थोडस चांगलं जेवण ज्या दिवशी आपण खाऊ, त्या दिवशी बघ आपला मूड फ्रेश असतो. आणि ज्या दिवशी आपल्या मनपसंतीचं जेवण मिळत नाही, त्यावेळेस मूड कसा असतो? चेंज असतो. म्हणजे हार्मोन्स इन बॅलन्स, हार्मोन्स क्रिएशन कुठं होतं? आपल्या गट हेल्थमध्ये. गट हेल्थ म्हणजे आपली तंत्र. पचनतंत्र आपलं सगळं पोटाची एक सिस्टम तिथं. आणि ते कुठं आहे? स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र कुठं आहे? नाभीच्या 2 बोटं खाली. हे सगळं तिथून चालू होतं. म्हणजे आनंदाचा जो हार्मोन्स आहे सेरोटोनिन आणि डोपामाइन, जे मोटिवेशन द्यायचं काम करतं, हे 50% कुठं बनतं? आपल्या गट हेल्थमध्ये. कुठं? गट हेल्थ. त्यासाठी आपलं जे जेवण आहे, सांगितलं जातं की सात्विक जेवण, किंवा जेवण जर लिमिट मध्ये करत गेलो, आता लिमिट म्हटल्यावर असं नाही की तुम्ही फक्त एवढंच वस्तू खावा, तसं नाही. जेवण जेवढं शरीराला गरजेचं आहे तेवढं जर आपण घेतलं, तर ते जेवणच आपल्या शरीरासाठी औषधीचं काम करतं. म्हणजे माझं जेवण माझी मेडिसिन बनेल. राईट? कारण पचन तंत्र जर चांगलं असलं तर आपलं मूड स्विंग होणं, मूड विषयी काम करण्याचं काम आपलं गट हेल्थ करतं. 5 नंबर, खूप सारे लोकांना कंप्लेंट्स असतात. कसल्या कंप्लेंट? सर थोडस बाहेर गेलं ना, टेम्परेचर किंवा वातावरण चेंज झालं की बघा मला सर्दी, ताप, ह्या गोष्टी होतात. बरोबर? पाणी जर चेंज झालं तर बघा सर्दी होते, तर माझा घसा खराब होतो, छाती जाम व्हायला चालू होते. होतं की नाही? हे का होतं? मॉडर्न सायन्स नुसार आपल्या गटमध्ये, आपल्या स्टमक मध्ये 70% पचन क्रिया जी होती त्याच्यामध्ये, जे पाचन होतं त्याच्यामध्ये 70% इम्युनिटी, रोग प्रतिकारक शक्ती कुठं तयार होती? आपल्या स्टमक मध्ये. आपल्या स्टमक मध्ये जेवण पाचन करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी जे काही ट्रिलियन्स बॅक्टेरिया आहे, गुड बॅक्टेरिया ज्याला म्हणतो आपण, जेवण पचण्यासाठी यांचं काम काय असतं? व्हायरस सोबत लढायचं काम. मग ह्या बॅक्टेरिया जोपर्यंत चांगल्या आहेत तोपर्यंत आपल्याला सर्दी, ताप, खोकला, व्हायरस इन्फेक्शन ह्या गोष्टी होत नाही. का? कारण आपल्या बॅक्टेरिया चांगल्या आहेत, ते पचन चांगलं करतात, आणि आपल्या स्टमक मध्ये 70% रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. यांचं काम काय असतं? गटचा शरीराला बॅलन्स करणं. आता शरीराला बॅलन्स म्हटल्यावर कसं? आपल्या बॉडीचं टेम्परेचर ऍटमॉस्फिअर नुसार आपलं क्लिअर करणं, म्हणजे जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार आपल्या बॉडीचं टेम्परेचर ठेवणं. त्यानंतर आपण जे जेवण करतो, जेवणात जी काही शुगर असेल, आपल्या ब्लड मध्ये जे काही शुगर लेवल आहे, शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी काय लागतं? आपल्याला इन्सुलिन. जर आपलं पचन क्रिया चांगली आहे, आपलं जेवण चांगलं आहे, इन्सुलिन नॉर्मल प्रमाणात, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात बनवायचं काम गट हेल्थ पासून सुरू व्हायला चालू होते. त्यानंतर आपल्या इंटरनल बॉडीमध्ये सूजन, सूज येणं, त्याला मेंटेन करायचं काम करतं. जर आपलं गट हेल्थ चांगलं आहे, गट हेल्थ जर आपला आनंदी आहे, स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, इंटरनल सूजन मेंटेन करण्याचं काम, म्हणजे कमी करायचं काम आपलं गट हेल्थ करतं.
त्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपण पाणी जे घेतो ना, पाण्याचं बॅलन्स करण्याचं काम, 70%च्या वरती पाणी आपल्या शरीरात नको असलं तरी टॉक्सिन चांगल्या प्रकारात व्हायला पाहिजे. पाणी पिण्याची जर आपली प्रक्रिया आहे व्यवस्थित, जसं सांगितलं जातं की 20 किलो वजनाला 1 लिटर पाण्याची गरज आहे, पण पाणी पिताना ते एका वेळेस 1 ग्लास पाणी नाही प्यायचंय. त्याने काय होतं, एका वेळेस 1 ग्लास पाणी पिल्याने बार बार फ्लश केलं जावं लागतं. म्हणून थोडं थोडं पाणी जर आपण घेत राहिलो तर शरीराला पाण्याचं प्रमाण चांगलं होतं, पर्यायी आपलं गट हेल्थ चांगलं होतं. आणि गट हेल्थ चांगलं झालं म्हणजे ते शरीरावर वॉटर रिटेन्शन होऊ देत नाही, पाणी थांबवू देत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मेटाबॉलिक रेट जो आहे, आपला मेटाबॉलिझम म्हणतो ज्याला आपण, त्याला मेंटेन ठेवायचं काम कोण करतं? गट करतं. कारण ज्यांचा मेटाबॉलिक रेट VMR ज्यांचा कमी आहे त्यांना एकतर त्यांचं वेट बॅलन्स होणार नाही, दुसरं त्यांना काही ना काहीतरी चॅलेंजेस होतच असतात. त्यासाठी आपलं पचन जितकं चांगलं तितकं आपली बॉडी चांगली, जितकं बॉडी चांगली तितकं आपलं जीवन चांगलं. त्यासाठी सगळ्यात पहिलं काम कोणतंही जर करायचं असेल तर सगळ्यात पहिलं आपल्या पोटावरती काम करा, आपल्या गट हेल्थवर काम करा. त्यानंतर बघू की सेकंड ब्रेन कसं काम करतं. सेकंड ब्रेन म्हणून आपलं स्टमक कसं काम करतं. जसं सांगितलं की पहिला ब्रेन आपल्या डोक्यामध्ये, दुसरा ब्रेन आपल्या पोटामध्ये. कसा? आपल्या गटमध्ये जवळपास 100 ट्रिलियन्स न्यूरॉन्स असतात. काय असतं? 100 मिलियन न्यूरॉन्स. ही संख्या आपली जी स्पायनल कॉर्ड आहे त्याच्या बरोबरीला, आणि त्याच सगळं मिळून आपली नर्वस सिस्टम बनते. आणि हीच नर्वस सिस्टम आपल्याला सेकंड ब्रेन म्हणून काम करते. तुम्ही चालता चालता बघितलं असेल की पायाला खडा जरी रोखला ना, खडा, तर ते सिग्नल पहिले कुठे जातं? आपल्या माइंड मध्ये. आपली जी नर्वस सिस्टम आहे, आपल्या बॉडीला कुठेही काही टच झालं, ते गरम आहे, ते थंड आहे, ते टोकदार आहे, जे काय असेल ते सांगायचं काम कोण करतं? आपली नर्वस सिस्टम. त्याचा सिग्नल कुठे जातो? खालून वरती. हा, तुम्हाला हे टोचले, आता बसा खाली, ते काढा बाहेर. हे काम कुठून होतं? आपल्या गट हेल्थ मध्ये जे नर्वस सिस्टम आहे सगळं त्यामध्ये. आणि याला काय म्हणतात? सेकंड ब्रेन. ओके, आता ही नर्वस सिस्टम, नर्वस सिस्टमचा तसा भाग खूप मोठा आहे, विषय खूप मोठा आहे तो. पण त्यामध्ये थोडं थोडं शॉर्टकट मध्ये आपण बघू नर्वस सिस्टम म्हणजे काय असतं. गट म्हणजे एक विशेष आपलं ब्रेन सारखं काम करतं की आपल्या पोटामध्ये काय आहे त्याच्यानुसार आपलं शरीर काय ऍक्टिव्हिटी करतंय ते सिग्नल द्यायचं काम नर्वस सिस्टम मार्गे आपल्या ब्रेनला जातं. म्हणजे पहिलं सिग्नल कुठे तयार होतात? आपल्या पोटात. सेकंड कुठे पाठवलं जातं? आपल्या माइंडमध्ये. आपलं मूड चेंज झाला, आपलं जेवण व्यवस्थित नाही झालं, किंवा आवडीचं काही गोष्टी जे आपल्याला पाहिजे होते त्या नाही भेटल्या, हे कुठं पहिलं चालू झालं? आपल्या स्टमक मध्ये, आपल्या पोटामध्ये. मग तिथून मूड चेंज, मग तिथला नर्वस सिस्टम मार्गे सिग्नल कुठे गेला? वरच्या माइंडला. त्याने काय सांगलं? अरे मूड चेंज. ओके, मग आपलं शरीर त्याप्रमाणे रिॲक्ट करायला चालू करतं. अरे आज मूड चेंज, आज चांगलं नाही वाटत आहे. ह्याच्या उलट जर आपल्या शरीरामध्ये चांगलं अन्न गेलं, ते चांगलं पचन झालं, एनर्जी चांगली क्रिएट झाली, तर शरीर काय सांगल? चलो हेल्दी, आनंदी, मजा आ गई आज. गट काय सांगल? नर्व सिस्टम मार्गे आपल्या वरच्या माइंडला, डोक्यातल्या माइंडला, चलो अरे आनंदी आज. म्हणून आपलं गट हेल्थ आपलं सेकंड ब्रेन आहे. पोटामध्ये काय गडबड चालू आहे हे गट आपल्याला सांगायचं काम करतं, आणि त्याचनुसार आपलं सिस्टमला कमी जास्त करायचं काम करतं. जसं गट आणि ब्रेनचं जर कनेक्शन सांगायचं ठरलं तर कसं कनेक्ट असेल ते एक दुसऱ्यासोबत? वेगस नर्वस मार्ग. जर गट मध्ये काहीतरी गडबड आहे, थोडस नाही पचन होत, काहीतरी होत आहे, पोट गडबड होत आहे, तर काय करणार आहे? स्ट्रेस तयार व्हायला चालू होतो. मग स्ट्रेस तयार झाला तर मुलावर सिस्टम पोटामार्गे आपल्या वरच्या माइंडला सांगते, अरे यार स्ट्रेस हॉर्मोन्स चलो रिलीज करो. स्ट्रेस हार्मोन्स रिलीज झाला, मग स्ट्रेस हार्मोन्स काय करेल? आपलं डायजेशन वीक करायचं काम करेल. काय करेल?
वीक करायचं काम करेल. मग संदेश भेटला जातोय, चला तुमचं डायजेशन वीक झालं, तुम्हाला स्ट्रेस आहे, आराम करा, आराम करा. जर आराम होत असेल तर तुमचं फूड ऑब्झर्व व्हायला चालू होईल, असा सिग्नल. मग आपण काय करतो, थोडस अरे पोट बरं नाही वाटत आहे, झोपलो मी जरासं. मग अर्धा तास जर आपली झोप झाली तर फ्रेश होतो, होतो की नाही? फ्रेश झालो की मग वाटतं अरे चला, जे खाल्लं होतं ना ते पचन झालंय, काय पचन झालंय. आणि जर पचन झालंय तर मूड चेंज सडनली. हा, आता छान वाटतंय बघा. मग सेरोटोनिन, मग गट कोणतं काय सांगतो ब्रेनला, चलो सेरोटोनिन पास करो, म्हणजे आनंदाचा हॉर्मोन. हे असतं आपल्या गटचं काम. म्हणून स्ट्रेस किंवा ताणतणाव, काहीतरी मूड चेंज होणं, एनर्जी कमी होणं, हे सगळं सुरू कुठं होतं, आपल्या गटमध्ये. त्याच्यामुळं आपल्या त्या सिस्टमची काळजी घ्या, त्याला पाहिजे तेवढंच द्या. उगाच चांगलं झालं, टेस्टी आहे, खूपच मला आवडतं म्हणून एक्स्ट्रा देऊ नका. त्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच द्या. आणि शिवाय सोबत सोबत त्याला असं द्या की ते त्याला पचनासाठी चांगलं. जास्त सॉल्टी नको, जास्त शुगरवाला नको, डीप फ्राईड नको, ऑइली नको, मसालेदार नको. कारण हे स्टमकच्या काहीच कामाचं नाही. हे फक्त ही 50 ग्रॅमची जीभ आहे ना आपल्या तोंडामध्ये, बस ते हीच काम. ही मोठी चालू चीज आहे, ही पूर्ण शरीराला कंट्रोल करते आणि त्यालाच मोठं पतलू सगळंच बनवते. त्यालाच आजारी करायचं काम पण त्याच राहतं. चांगलं जर खायला गेलं ना तर या जीभ मध्ये चवच नाही त्याच्यात, मीठच नाही त्याच्यात, चांगलं नाही चालत तिला. तिला पिझ्झा द्या, हा हा हा, एकच नंबर सांगेल. चांगलं नको सांगा तिला. ही जी जीभ आहे, जे काय चव वगैरे जे काय असेल नसेल ते फक्त एवढ्या पुरतं आहे, आपल्या गळ्याच्या वरती आहे. इथून खाली त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू काय, त्याच्यामध्ये कॅल्शियम किती आहे, त्याच्यामध्ये मिनरल किती, फायबर्स किती, त्याच्यात चांगलं फॅट किती आहे, ह्या गोष्टी इथून खाली बघितल्या जातात. म्हणून पोटाची काळजी घ्या, पोटाला जे हवं ते द्या, हिला नाही. हिचं तर चालूच राहतं. ओके, त्यानंतर इमोशनल. इमोशनल अनबॅलन्स कोणाकोणाचं होतं. इमोशनल अनबॅलन्स करण्याचं काम सुद्धा कुठं होतं, आपल्या पोटामध्ये. कसं, काहीतरी शॉकिंग गोष्ट, शॉकिंग इमोशन, ते पहिले कुठं बनून पोटात, नंतर कुठं जाईल ब्रेन मध्ये. मग तिथे जर गेलं तर केमिकल चेंजेस चालू होतात, वरचा ब्रेन खालच्या रिएक्शन, आपल्या पोटाला रिएक्शन द्यायला चालू करतो, चलो चिडचिडा पण चालू करो, टॉक्सिस चांगलं होत नाहीये. त्याच्यानंतर जर डायजेशन स्लो असला, उदासी, मोटिवेशन नाहीये, सदा असं 12 आवाज बोलतो तोंडावर, डायजेशन स्लो किंवा डायजेस्ट होत नाही अशा लोकांसाठी लीक गट. नक्की लीक गटचं काय असतं, अशा प्रकारे आपल्या पोटामध्ये, आपल्या पोटाची म्हणजे आतडी आहे, छोटी आतडी किंवा मोठी आतडी ना, ती आतल्या बाजूला पूर्ण अशी प्लेन नाहीये, प्लेन नाहीये. ती कशी सांगता येईल मुलं, कोणता कपडा म्हणतात त्याला, कोणता, मलमलचा कपडा म्हणतो ना आपण, असे मऊ असतो, मऊ, आणि थोडीशी अशी एका साईडच्या लेअरला किंवा दोन्ही साईडच्या लेअरला असं बबल टाईप बनलेलं असतं. तर आपली जी लेअर आहे पोटाची, ती सेम त्या टाईप असते. आपण जे खातो ना, जे शरीराला पचन योग्य आहे, शरीर ते पचन करतं. एक्स्ट्रा जे आहे फ्लशिंग होतं किंवा काहीतरी साठून राहतं ना, ते त्या लेअर मध्ये साठून राहतं. आणि तो लेअर जर साठून, तिथे काय होईल, हळूहळू हळूहळू ती साईज वाढायला चालू होते, साईज वाढायला चालू होते. पहिले नॉर्मल एक 20-25 वर्षापर्यंत, आता तर 15 वर्षाचा पण मुलगा असला तर तो ओबेस मध्ये जातोय, तो भाग वेगळा आहे. पण एक हेल्दी ऍक्टिव्हिटी जर म्हटलं तर ह्या लोकांचं काय असतं ना, थिन लेअर एकदम मऊ असते. आपण खाल्लेलं
एक्स्ट्रा जे काय असतं थोडंफार तिथे जमा होतं, असं नाही की होत नाही, ते होतच. पण ते जर क्लीन नाही झालं मग ते जमा होत 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 तो लेअर वाढत चालतो. आता हा लेअर वाढतोय हे कशाहून कळेल? टॉक्सिस तर होतंय, कधी होतंय कधी होत नाही. टॉक्सिस जर अनवेळी अयोग्य वेळी जर होत असेल तर समजून घ्यायचं की आपली गट हेल्थला प्रॉब्लेम आहे, गट हेल्थवर आपल्याला काम करावं लागेल. मग ती इनर लाइनिंग जी आहे ती वाढते. तिथे काय होतं, एक्स्ट्रा फॅट एक्स्ट्रा फूड जे पचनच नाही होत आहे ते चिटकत चालतं. मग ते चिटकता चिटकता काय होतं, त्याची साईज वाढत चालते, ज्याला नंतर चरबीमध्ये कन्वर्ट होतं. मग ती साईज वाढत चालते हळूहळू हळूहळू हळूहळू. बघा, नॉर्मल आपण विचार करतो का मी एकदम स्लिम फिट आहे, पण अनहेल्दी लाईफस्टाईल चालू करा, ती जी इनर लाईन आहे थोडीशी हळूहळू 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 हळू वाढत वाढत नंतर असं कंडिशन होते इथं पोटाला उचलून असं वर धरावं लागतं आपल्याला काही करायचं असतं. त्याला म्हणत्या लिफ्ट. तर स्किनच्या आतील चरबी. आपण सकाळी गरम पाणी घेतो, गरम पाणी सोबत एनर्जी ड्रिंक घेतो, याने काय होतं माहिती का कोणाला आजपर्यंत? काय होतं, आपण म्हणजे 2-3 सॉंग जास्त जास्त 4 सॉंग झाले का आपण जोरात आवाज येतो, एनर्जी ड्रिंकचा ब्रेक, 30 सेकंड एनर्जी ड्रिंकचा ब्रेक. काश्मीरी कावा कोणी म्हणतं, लेमन फ्लेवर कोणी म्हणतं, काय कोण घेतो. सकाळी झोपातून उठून आज सकाळच्या 8 वाजेपर्यंत झोपातून उठल्यापासून जर आपण पाण्याचा इंटेक चांगला ठेवला, ते पण हॉट वॉटर, आपल्या स्टमकला जी इनर लाइनिंग आहे त्याच्यामध्ये हे असं काही जमा होऊन बसतं. गरम पाणी आपलं मेटाबॉलिक रेट वाढवायचं चालू करतं. गरम पाणी आपल्या शरीराची जी इनर लाइनिंग आहे त्या इनर लाइनिंगला क्लीन करायचं काम करतं. आपले जे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाचं काम काय आहे? पचन करणं. जसं मल्टीव्हिटॅमिन्स झाडू मारायचं काम करतात शरीराला आतल्या बाजूनं, पण ते झाडू मारेल कचरा बाहेर काढण्यासाठी शेवटी पाणी लागतंच. मग मेटाबॉलिक रेट वाढवणं, त्या आजूबाजूला थोडंफार काही चिटकेलं असलं तर ते क्लीन करण्याचं काम काय करतं हे. आपण त्याच्यामुळे सांगतो की एनर्जी ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, पाणी घ्या, 2-2 घोट घ्या, 1-1 घोट घ्या. गरम पाणी घ्यायला टाळू नका. का? जर तुमचं स्टमक चांगलं ठेवायचं असेल तर तुमची गट हेल्थ चांगली ऍक्टिव्ह करायची असेल, आणि ज्या व्यक्तींची गट हेल्थ ऍक्टिव्ह झाली समजून घ्यायचं ते आजारापासून दूर जात आहे, म्हणजे आजार त्यांच्यापासून दूर जात आहे. सगळ्या आजाराचं माहेरघर आपलं पोटात आहे. ऍग्री? सगळ्या आजाराचं माहेरघर आपलं पोट आहे. कोण कोण ऍग्री करतो? येस. मग आपण त्याची जर काळजी घेतली तर आपण नक्कीच आजारापासून दूर राहू. पण माइंडनं पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की मला बिमार नाही राहायचंय तर हे होईल, मला बिमार नाही राहायचंय तर हे होईल. सो लकी गट. टॉक्सिस कमी जर होत असलं तर राग चिडचिडपण येतो. सो जर आपलं पचन क्रिया असली तर उदासी, लो मोटिवेशन हे होतं. लेगट जर आपलं काम करत नसलं तर बघा अशा व्यक्तीला भीती वाटते, भीती, फिअर, अँझायटी असते. थोडस काही झालं की ते लोक घाबरायला चालू होतात. पण एखादा बघितला एक पतला व्यक्ती किंवा पतली लेडीज ती एवढी स्ट्रॉंग असते ना, त्यांचं स्टमक डायजेशनवर सांगतो बरं का, बाकीचं नाही. डायजेशन ज्यांचं चांगलं ना ती लेडीज बघा एखाद्या वेळेस जाड्या बाईला जाऊन भेटते, किंवा तो मुलगा बघा एखाद्या जाड्या माणसाला पण जाऊन भेटतो का? कारण त्याला तो त्याचं पोट साफ असतं, त्याचं गट हे चांगलं असतं, त्याला तिथून आत्मविश्वास भेटतो. म्हणून ही गोष्ट होते. म्हणून त्याच्यात ती डेअरिंग असते, म्हणजे भीती वगैरे फिअर सगळं निघून गेलेलं असतं. त्यासाठी डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस हे जे काय असं नसतं नाही सगळं आपल्या पोटापासून चालू होतं. आणि जर यापासून दूर जायचंय तर आपल्या पोटाची काळजी घ्या, तरच पोट तुमची काळजी घेईल. मग याच्यामध्ये काय काय महत्वपूर्ण आहे? चांगला बॅक्टेरिया पाहिजे आपल्याला, गुड बॅक्टेरिया. बॅड पण पाहिजे पण ते लिमिट पाहिजे, गुड बॅक्टेरिया जास्त पाहिजे.
त्याच्यानंतर काही फंगस पण पाहिजे असतात, काही मायक्रो कॉलोनीज पाहिजे असतात, म्हणजे खूप सारे प्रकार याच्यामध्ये आहे. पण आपल्यासाठी आपण किती चांगला आहार घेतो तुम्ही फक्त याच्यावर फोकस करा. शरीरात काय पाहिजे किंवा आपल्या गट मायक्रोबियम मध्ये काय काय असतात ते जीवाणू वगैरे ते त्यांचं काम करतं. पण चांगलं जर आपण घेतलं, चांगलं बॅक्टेरिया जर घेतला, चांगलं फॅट जर घेतला, चांगलं अन्न जर घेतलं ज्याच्यामध्ये रंगबेरंगी फळं सांगतो आपण, रंगबेरंगी भाजीपाला सांगतो का, की ज्या त्या भाजीपाल्याचं ज्या त्या फळाचे एक वेगळं गुणधर्म आहे, त्याच्यामध्ये ते न्यूट्रिशन आहे. 100% नाहीये, ओके, पण 40% 30% पर्यंत आता आहे. कारण आजकाल सगळेच फळं केमिकल शिवाय पिकत नाही. का? फास्ट डिलिव्हरी मार्केटमध्ये पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे केमिकल त्याच्यात 70% आहे, चांगलं त्याच्यात फक्त 30% आहे. तर काळजी घ्या तुमच्या गटची, काळजी घ्या तुमच्या हेल्थची, आणि काळजी घ्या तुमच्या जेवणाची. सो थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत जेवढं ऐकलं, आय थिंक तुमच्या डोक्यात फिट झाला असेल, कारण की नोट डाऊन तर कोणी करत नाही त्याच्यामुळे. आणि माइंड मध्ये सांगितलं जास्त काळ लक्षात राहत नाही.